आजच्या ठळक बातम्या. खेड तालुक्यात जोरदार पावसाची मुसंडी. कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प. भाव नदीने पात्र ओलांडले, वांद्रे उक्षी परिसरात पूरस्थिती. चिपळूण शहरात बाजार पुलावर पाणी, वाशिष्ठीचा संचार सुरू. कोरेगाव संगलट रस्त्यावर 4 ठिकाणी दरड कोसळली. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ पाणी पातळी 7.40 मीटर इतकी नोंदवली गेली असून ही पातळी धोक्याच्या 7 मीटर रेषेपेक्षा वर गेली आहे. पाण्याची वाढ अजूनही सुरूच आहे. खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना तातडीचा इशारा दिलाय. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खेड दापोली मार्गावर नारगोली येथे झाड कोसळल्यामुळे काही वेळ रस्ता बंद होता. सध्या एकाच लेनवर वाहतूक सुरू आहे आणि झाड हटवण्याचं काम सुरू आहे. खेडमध्ये जोरदार पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात 170 मिलीमीटर नोंदवला गेलाय. गेल्या 48 तासांमध्ये खेडमध्ये तब्बल 340 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरील बरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल नजीक रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. कणकवली आचरा मार्गाबरोबरच अन्य काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. गड नदी पूर्ण दुधडी भरून वाहत आहे. शिवाय जाणवली नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आसपासच्या गावचा संपर्क काही प्रमाणात तुटला आहे. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे. विशेषतः भाव नदीने आपले पात्र ओलांडल्यामुळे वांद्रे उक्षी परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील अनेकांचा संपर्क तुटलाय. जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाल्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. भाव नदीचे पाणी शेतीमध्ये आणि सखल भागात शिरले आहे. चिपळूण शहरात बाजारपूल परिसर आणि नाईक कंपनीजवळ पाण्याची पातळी 4.60 फूट इतकी असून सखल भागात वाशिष्ठी नदीच्या पुराचा शिरकाव सुरू झालाय. 100% पूरमुक्त चिपळूण करण्यासाठी बाजारपुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक वाचनालय रोड, शिवाजी पुतळ्याजवळ पुराचे पाणी आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर चिपळूण पूर्व भागातून येणारे पाणी अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना अगोदरच दक्षता घेणे सुरू ठेवले आहे.
खेड तालुक्यातील अतिमहत्वाचा म्हणून ओळखला जाणारा रस्ता कोरेगाव संगलट या ठिकाणी 4 जागेवर दरड कोसळत असल्याने वाहनधारकातून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सदरचा रस्ता हा दापोली मंडणगड गुहागराधी तालुक्याला भेटतो. मात्र या रस्त्यावर दरड कोसळत असल्याने बांधकाम खात्याने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. जेसीबीच्या माध्यमातून पडलेली दरड हटवण्याची आता गरज आहे. तसेच एका ठिकाणी झाड पडले असल्यामुळे वाहनाला देखील जायला आता अडचण निर्माण होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.